नमस्कार, मी आरती कुलकर्णी. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा सवालमध्ये आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. देशभरामध्ये खरं तर हा प्रश्न अगदी चर्चेत आलेला आहे. याआधी सुद्धा आपण या विषयाचे अनेक पैलू बघितलेले आहेत. प्रश्न आहे जमिनीचा आणि जमिनीवरच्या मालकीचा. केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या भूसंपादन विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिलेली आहे आणि आता या हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक जे आहे हे मांडलं जाणार आहे. गेलं वर्षभर या विधेयकाच्या मसुद्यावर एक शेवटचा हात फिरवला जात होता. नव्या ज्या शिफारसी आल्या होत्या, सुधारणांच्या सूचना आल्या होत्या, त्याचा विचार केला जात होता. देशभरामध्ये एसीझेड होत आहेत, मोठमोठे कॉरिडॉर्स होत आहेत, औद्योगिक प्रकल्पांसाठी जमिनी घेतल्या जात आहेत आणि यामध्येच संघर्ष झडत आहेत. या संघर्षावर तोडगा कसा काढायचा यावरून सुद्धा बरेच वाद सुरू आहेत. नव्या भूसंपादन विधेयकामध्ये यावर काही उत्तरं मिळतील का, की गुंता अजून वाढणार आहे, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि याबद्दलचा सवाल आहे, केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेल्या नव्या भूसंपादन विधेयकाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? आपल्याबरोबर आज खास पाहुणे आहेत या विषयावर चर्चा करण्यासाठी. काँग्रेसकडून सरकारचे प्रतिनिधी म्हणून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते जनार्दन चांदूरकर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर भाजप, महत्त्वाचा विरोधी पक्ष, भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर आहेत. आणि दुसरं म्हणजे या सगळ्या विषयावर लढे देणारे सामाजिक कार्यकर्ते, जमिनीच्या कायद्यांबद्दलचा अभ्यास असलेले पाहुणे सुद्धा आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन आपल्या बरोबर आहेत. महामुंबई एसीझेडच्या विरोधात त्यांनी दिलेला लढा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सचिवालयामधले सहसचिव शेखर गायकवाड आहेत. शेखर गायकवाड सरांचा जमिनीच्या कायद्यांबद्दलचा अभ्यास जो आहे तो अतिशय गाढा आहे आणि या सगळ्या तरतुदी आपल्याला ते समजून सांगणार आहेत, तांत्रिक बाबी सांगणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, कारण या सगळ्या संघर्षामध्ये शेतकऱ्यांचा आवाज हा अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या किसान सभेचे जनरल सेक्रेटरी नामदेव गावडे आहेत. आपण या सगळ्यांशी चर्चा करणार आहोत. पण चर्चेला सुरुवात करण्याआधी हे नवं भूसंपादन विधेयक नेमकं काय आहे हे आपण बघणार आहोत, कारण त्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या गुंतागुंतीच्या आहेत. त्यामध्ये अधिक स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या सगळ्या मसुद्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं सुद्धा त्याला मंजुरी दिलेली आहे. बघूया आधी या विधेयकातले तरतुदी काय आहेत. कोणताही प्रकल्प जो आहे तो खाजगी प्रकल्पांसाठी जर जमीन घ्यायची असेल तर 80% जमीन मालकांची संमती आवश्यक आहे, असं हे विधेयक म्हणतं. ही खूप महत्त्वाची तरतूद आहे. त्याचबरोबर निमसरकारी प्रकल्प, म्हणजे जिथे सरकार आणि खाजगी प्रकल्पांची भागीदारी असेल अशा प्रकल्पांसाठी 67% म्हणजे जवळजवळ 70% जमीन मालकांची संमती आवश्यक आहे, असं हे विधेयक म्हणतं. त्याचबरोबर सरकारी वापरासाठी जर जमीन ताब्यात घ्यायची असेल तर त्यासाठी मात्र कोणत्याही मंजुरीची आवश्यकता नाही. ही महत्त्वाची मेख या विधेयकामध्ये आहे आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं याबद्दल वेगळं मत असू शकतं. सगळ्या प्रकारच्या जमीन संपादनासाठी हा कायदा लागू आहे. काही लष्कराच्या जमिनी वगैरे ह्याचे अपवाद आहेत, त्याबद्दल पण आपण चर्चा करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे भूसंपादनामध्ये ज्यांच्या जमिनी घेतल्या जातील त्यांना योग्य मोबदला, योग्य भरपाई देणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि जर प्रकल्पासाठी जमीन घेतली पण 10 वर्ष वापरलीच नाही तर ती जमीन परत देण्याची तरतूद सुद्धा आहे. पण ही जमीन परत देताना नेमकी ती कोणाकडे दिली जाणार आहे याबद्दल सुद्धा बरेच वाद आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया आणि पहिल्यांदा आपण जाऊया भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांच्याकडे. अतुलजी, गेली अनेक वर्ष खरं तर भूसंपादन कायद्याबद्दल चर्चा सुरू आहे. सरकारनं आता हे नवं विधेयक आणलेलं आहे. एक विरोधी पक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? मुळामध्ये हे विधेयकाकरता आपण म्हटल्याप्रमाणे अनेक वर्ष सर्व राजकीय पक्ष, अनेक सामाजिक संघटना लढा देत होत्या आणि आज शेवटी केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली. त्यामुळे एक प्रकारचं समाधान या संदर्भात व्यक्त करायला काही हरकत नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. क्रमांक 1. पण हे विधेयक याच्याही आधी खरं तर येण्याची आवश्यकता होती, कारण या प्रकारचा कायदा किंवा मुळातला जो 1894चा जमीन संपादनाचा कायदा आहे, हा कायदा बदलण्याची फार मोठी निकड ही कधीपासून लागायला लागली तर एसीझेड प्रकल्प जेव्हा सरकारने आणले आणि या एसीझेड मधनं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान, ज्याची जमीन आहे त्याचं नुकसान आणि मात्र मोठ्या उद्योगपतींचा प्रचंड मोठा फायदा, असं चित्र उभं राहिल्यानंतर या आंदोलनाला मोठी बळकटी उभ्या देशभरात आली आणि यामुळे शेतजमिनींसुद्धा कमी होत चाललेली होती. त्यामुळे अशा प्रकारचं आंदोलन पुढे आलं. त्यामुळे कायदा देर से आहे पण दुरुस्त आहे, अशा प्रकारची स्थिती आहे. पण आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या संदर्भातल्या नक्क्या तरतुदी काय आहेत या जसंच्या स्पष्ट होतील आणि त्या स्पष्ट झाल्यानंतरच हा कायदा खरोखर किती
परिणामकारक असू शकेल हे त्याच्यानंतर स्पष्ट होईल असं मला वाटतं. बरोबर आहे. आपण जनार्दनजींना विचारूया. सर, आता अतुल भातखळकर जे म्हणाले की नवं विधेयक तर आणण्यात आलेलं आहे, मसुदा सुद्धा फायनल झालेला आहे, पण तरतुदींबद्दलची स्पष्टता सरकारच्या मनात सुद्धा नेमकी आहे का? नाही, आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे की 1894चा जो कायदा आहे LAA म्हणजे लँड ॲक्विजिशन ॲक्ट, तर तो कॉलोनियल कायदा होता. ब्रिटिश लोकांनी मिठागरासाठी जमीन संपादन करण्यासाठी तो छोटा कायदा केला आणि नंतर सगळ्या देशामध्ये तो लागू केला. इट वॉज अ ड्रॅकोनियन लॉ. म्हणजे तो अत्यंत फोर्सफुली ॲक्विजिशन करणारा कायदा होता. त्याच्यामुळं दुर्दैवानं ते लवकर हा कायदा यायला पाहिजे होता. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झाले, बऱ्याच यांचं नुकसान झाले. पण जसं हे म्हणाले, लेट आया तो दुरुस्त आ गया. आणि याच्यामध्ये फोर्सफुल ॲक्विजिशन करायची तरतूद त्या कायद्यामध्ये असल्यामुळं नंतर मग या नवीन आपल्या सरकारचं दिल्लीमध्ये याच्याबद्दल थॉट प्रोव्होकिंग सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये 1962 साली अजून एक अमेंडमेंट आली आणि त्या ओरिजिनल कायद्यामध्ये पब्लिक पर्पजसाठी लँड ॲक्विजिशन करायचं होतं. त्याच्यामध्ये 1962 साली अमेंडमेंट आली आणि आता ह्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ती अमेंडमेंट अशी होती की प्रायव्हेट प्लेयर्सला जर पब्लिक पर्पजसाठी लँड हवी असेल तर ती लँड सरकारने अक्वायर करायची आणि त्याला द्यायची. आणि काही काही राज्य सरकारने हा अशा प्रकारचा एक धंदाच सुरू केला की त्या शेतकऱ्याकडून कमी किमतीनं जमीन घ्यायची आणि ते मोठ्या दरामध्ये मोठ्या मोठ्या डेव्हलपर्सना विकायची. अशा पद्धतीचा धंदा सुरू झाला आणि देशामध्ये एक अत्यंत अनरेस्ट असं बेचैनीचं वातावरण शेतकऱ्यांच्या मध्ये आणि विशेषतः ज्यांच्या जमिनी आहेत त्यांच्यामध्ये SEZचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, महाराष्ट्रात सगळीकडे ते झालं होतं. आणि त्याच्यावरती काहीतरी उपाय करण्याची आणि त्या कायद्यामध्ये फेरबदल करण्याची अत्यंत आवश्यकता होती. आणि त्यासाठी NAC नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल, ज्याच्या प्रमुख सोनियाजी गांधी आहेत, त्यांनी देशातील तज्ज्ञांच्या याच्यामध्ये एक्सपर्ट असतील त्या सगळ्या लोकांच्या, निरनिराळ्या NGOच्या याच्या संबंधीच्या सूचना मागवल्या. आणि पूर्वीचा जो कायदा होता की त्या कायद्यामध्ये जो फोर्सफुल ॲक्विजिशन होतं, बरोबर, ते फोर्सफुल ॲक्विजिशन होणार नाही याच्या संदर्भाची काळजी घेतली. आणि दुसरा महत्त्वाचा फरक त्या पूर्वीच्या कायद्यामध्ये आणि या कायद्यामध्ये तो केला तो असा की पब्लिक पर्पज हा 1994च्या कायद्यामध्ये होता. इट वॉज नॉट डिफाईन्ड. ते पब्लिक पर्पज म्हणजे काही सरकारला वाटलं तो पब्लिक पर्पज. तर तो आत्ताचा जो कायदा जो आलेला आहे त्या कायद्यामध्ये पब्लिक पर्पज म्हणजे काय याची डेफिनेशन दिलेली आहे. आणि तो पब्लिक पर्पज जसं मिलिटरीला लँड पाहिजे असेल किंवा नॅशनल सिक्युरिटीला लँड पाहिजे असेल किंवा नॅचरल कॅलॅमिटी आली, त्या कॅलॅमिटीमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर लँड पाहिजे असेल, देन दिस इज पब्लिक पर्पज. आणि पब्लिक पर्पज असल्यानंतर सुद्धा पूर्वीच्या कायद्यामध्ये आणि या कायद्यामध्ये फरक असा आहे की पूर्वीच्या कायद्यामध्ये लँड ॲक्विजिशन ऑफिसर त्याचं हिअरिंग घ्यायचा आणि त्याच्यावरती निर्णय देऊन ती लँड ॲक्विजिशन करून कॉम्पेन्सेशन देणं न देणं ती लँड घेऊन टाकायची. आताच्या कायद्यामध्ये फरक असा आहे की तो लँड ॲक्विजिशन ऑफिसर आहे, त्याला अण्णा हजारेंची जी सूचना होती की ते ग्रामसभेमध्ये जायला पाहिजे, तर ते ग्रामसभेमध्ये सुद्धा त्याच्यावरती हिअरिंग घेऊन त्यांचा कन्सेंट आहे की नाही हे बघण्याची तरतूद ह्या कायद्यामध्ये. बरोबर आहे. चांदूरकर, महत्वाचा मुद्दा आहे की आधी जो कायदा होता त्याच्यामध्ये सरकार जबरदस्तीनं जमिनी घेऊ शकायचं, पण आता मात्र ज्यांच्या जमिनी आहेत त्यांचा निर्णय कोणत्याही प्रकल्पाच्यासाठी महत्वाचा असणार आहे. आपण आता जाऊया सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांच्याकडे. उल्काताई, तुम्ही अनेक वर्ष या सगळ्या कायद्यावर किंवा या सगळ्या लढ्यांमध्ये काम करताय. नवं भूसंपादन विधेयक जे आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 80% लोकांची संमती आवश्यक आहे असं हे विधेयक म्हणतं, तुम्ही समाधानी आहात का? अजिबात नाही. याचं पहिलं कारण असं की ज्या पद्धतीने हा नवीन कॅबिनेटने मंजूर केलेला प्रस्ताव आहे त्याच्या आधी बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. म्हणजे ज्या मंत्रालयाने, ग्रामीण विकास मंत्रालयाने याचं पहिलं प्रारूप तयार केलं त्यामध्ये 2011 मध्ये त्यांनी अशी मुदत दिली होती की 31 ऑगस्ट पर्यंत सर्वसामान्य जनतेने, सर्व राज्य सरकारांनी, सर्व संबंधितांनी आपापली म्हणणं नोंदवावं. त्याची वाटही न बघता 5 सप्टेंबर 2011ला कॅबिनेटने याचा पूर्ण जो पहिला ड्राफ्ट होता तो मंजूर केला आणि 7 सप्टेंबरला तो लोकसभेसमोर मांडला देखील.
म्हणजे सगळ्या जनतेचं म्हणणं ऐकून घ्यायचं एक नाटक केलं, पण प्रत्यक्षात म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावरचा ड्राफ्ट आणि त्या सगळ्या विचारात घेण्यात आल्या नाहीत. 2011 मध्ये पार्लमेंट समोर गेल्यानंतर स्टँडिंग कमिटी कडे हा प्रस्ताव सोपवण्यात आला. बरोबर. स्टँडिंग कमिटीने मात्र त्याच्यावर प्रचंड विस्ताराने अभ्यास करून सर्व समाज घटकांचं म्हणणं मागवून, मग ते शेतकरी असतील, ते उद्योजक असतील, ते विविध समाज घटक ज्यांच्यावर भूसंपादनाचा परिणाम होणार आहे, अशा सर्वांना एकत्र बोलवून त्यांनी याचा एक आराखडा तयार केला आणि ज्या शिफारशी संपूर्ण 1 वर्षाच्या मेहनतीनंतर लोकसभेसमोर सादर केल्या आणि स्टँडिंग कमिटीच्या ज्या शिफारशींसकट अहवाल देण्यात आलेला आहे त्याच्यापैकी अनेक शिफारशींना धूळ चारत हा नवीन मसोदा पुन्हा एकदा एम्पावर्ड ग्रुप ऑफ मिनिस्टर्स शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बसवून एक नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला. त्या प्रस्तावामध्ये खूप फेरबदल करण्यात आले आणि पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर मांडून 80% जनतेने मंजुरी दिल्याशिवाय प्रकल्प पुढे जाणार नाही अशी एक तरतूद, त्याला अनेक पाचर मारत, ज्याचे 3 मुद्दे तुम्ही आधीच सांगितलेले आहेत की फक्त खाजगी कंपन्यांसाठी घ्यायचं असेल तर 80%, निम सरकारी असेल तर 67% आणि सरकारी प्रकल्पासाठी तर मंजुरी घेण्याची आवश्यकताच नाही, अशा पाचर मारून आता कॅबिनेटने हा प्रस्ताव पुढे आणलाय. आणि जेव्हा स्टँडिंग कमिटी पूर्ण अभ्यासाअंती काही रेकमेंडेशन सादर करते, तेव्हा स्टँडिंग कमिटी हे मिनी पार्लमेंट असतं, ज्याच्यामध्ये सर्वपक्षीय खासदार असतात, ते अभ्यास करून त्याच्यावर आपलं मत नोंदवत असतात. त्यामुळे हे सगळं तपासून, अनेक मुद्दे तपासून, त्याचे परिणाम तपासून जेव्हा स्टँडिंग कमिटी आपलं म्हणणं नोंदवते, ही पूर्णपणे लोकशाही प्रक्रिया आहे. ती लोकशाही प्रक्रिया डावलून जेव्हा अशा प्रकारची नवीन पुन्हा पुन्हा प्रस्ताव आणले जातात आणि ते प्रस्ताव जाहीर झाल्यानंतर औद्योगिक जगत समाधानाचा आणि सुटकेचा निश्वास टाकते, तेव्हा शेतकऱ्यांच्या मनात आणि शेतकऱ्यांच्या संघटनांच्या मनात निश्चितच शंका उभी राहते. कारण हे विधेयक हे कुणासाठी आणलं जातं असा पहिला प्रश्न उभा राहतो. आपल्या देशातल्या जमिनी वाचवायच्या, शेतीला संरक्षण द्यायचं, शेतकऱ्याला समाधानाचा दिलासा द्यायचा की उद्योजकांसाठी जमिनी खुल्या करून द्यायच्यात, यापैकी नक्की कुठला उद्देश सरकारच्या मनामध्ये आहे, हे मात्र याच्या पुढे शंका उभी राहते आणि शंकेचं एक प्रश्नचिन्ह समोर उभं राहतं. कारण या मागे जी प्रक्रिया चालवलेली आहे ती प्रक्रिया पारदर्शक प्रक्रिया डावलून, लोकशाही प्रक्रिया डावलून, ज्याला आपण आपल्या लोकशाहीमध्ये सर्वोच्च आणि घटनेने दिलेलं जे महत्व आहे ते मानून ज्या संसदीय कमिटीने शिफारशी दिल्यात त्या संपूर्णपणे डावलतो, त्यावेळेला हे लोकशाही प्रक्रिया नाही आणि शेतकऱ्यांच्या हिताची तर निश्चितच नाही. ही बाब उल्काताई, नवं जे भूसंपादन विधेयक आहे त्याबद्दल पण तुम्ही इतक्या शंका बोलून दाखवताय, या शंका येण्याचं कारण काय? या तरतुदींमध्ये काय त्रुटी राहिल्यात? नाही, या विधेयकामध्ये पहिली त्रुटी अशी आहे की भूसंपादन विधेयकाचा खरा उद्देश जमिनी वाचवणं हा असला पाहिजे. जमिनी ओरबाडणं, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणं, विस्थापन करणं हा उद्देश नसून जो प्रिएम्बलमध्ये आणि स्टँडिंग कमिटीने त्यांची जी संपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे त्यामध्ये सुद्धा नोंदवलाय की जमिनीला आपण समजतो काय. जमीन ही कॉमोडिटी आहे, खरेदी विक्रीची गोष्ट आहे की जमीन हा एक नॅचरल रिसोर्स म्हणजे नैसर्गिक संसाधन आहे ज्याच्यावर लाखो करोडोंची उपजीविका अवलंबून आहे, जे एक केवळ नैसर्गिक नाही तर राष्ट्रीय रिसोर्स, राष्ट्रीय संसाधन आहे आणि जे सांभाळलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत त्याचा दुरुपयोग होता कामा नये. आणि ज्या देशाला फूड सिक्युरिटीचा प्रश्न, अन्न सुरक्षेचा प्रश्न भेडसावतोय त्या देशाला शेतीखालची जमीन ही मोठ्या प्रमाणात बिगर शेतीकडे वळवून चालणार नाही, हा दृष्टिकोन या प्रस्तावात दिसत नाही. ही पहिली त्रुटी याच्यामधली आहे. दुसरी त्रुटी अशी आहे की हा जो ड्राफ्ट आणला गेला त्यात असं म्हणण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये आदिवासींचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. प्रत्यक्षात स्वातंत्र्यापासून आपण 2004 पर्यंतचा जर आढावा घेतला तर जे 60 दशलक्ष लोक विस्थापित झालेले आहेत त्यामध्ये 40% आदिवासी आहेत, 20% दलित आहेत आणि 20% ओबीसी आहेत. त्यामुळे समाजातल्या सर्वात तळातल्या समाज घटकांना आपण या संपादनाचा फटका देतो आहोत आणि त्यांना देशोधडीला लावतोय. त्यांचा विचार या नवीन आणलेल्या प्रस्तावामध्ये करण्यात आलेला नाही. ही दुसरी त्रुटी आहे. तिसरी त्रुटी अशी आहे की या कायद्याचा जो मसुदा होता मोचा त्याचं कलम 98 असं म्हणतं की 16 केंद्रीय कायद्यांना हा भूमी संपादन कायदा लागूच होणार नाही किंवा त्याच्या कक्षेत ते 16 कायदे येणार नाही.
ते 16 कायदे कोणते आहेत हे जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये एसीझेड ऍक्ट आहे, त्याच्यात एन्शियंट मॉन्युमेंट्स ऍक्ट आहे, ॲटॉमिक एनर्जी ऍक्ट आहे, म्हणजे न्यूक्लिअर पॉवरशी रिलेटेड जे प्रकल्प आहेत त्यांना लागू असणारा कायदा आहे, कॅन्टॉनमेंट ऍक्ट आहे, मायनिंगचा ऍक्ट आहे, स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे कायदे आहेत, इलेक्ट्रिसिटी कायदा आहे, रेल्वे कायदा आहे, कोल बेअरिंग ऍक्ट आहे. म्हणजे ज्यासाठी आज लार्ज स्केल म्हणजे मोठ्या प्रमाणात राक्षसी भूसंपादन चालू आहे त्याला लागू असणारे 16 कायदे हे या भूमी संपादन कायद्याच्या कक्षेत येणारच नाही असा या मसुद्याचे 98 कलम म्हणत होतं, जे स्टँडिंग कमिटीने फेटाळून लावलं. आणि त्यांनी असं म्हटलं की कलम 98 हे असण्याचीच आवश्यकता नाही. आता मात्र नवीन मसुद्यात ते असं म्हणतात की या 16 पैकी आम्ही फक्त 3च कायदे या भूमी संपादन कायद्याच्या कक्षेत आणू, बाकी 13 कायद्यांना पुन्हा हा कायदा लागू होणार नाही. हे काय आहे? ही शेतकऱ्यांची चाललेली फसवणूक आहे, सामान्य जनतेची फसवणूक आहे. आणि ज्यासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन केलं जात आहे त्या कायद्यांना जर हा लागूच होणार नसेल तर मग पुनर्वसन कसलं आणि नुकसान भरपाई कसली आणि भूमी संपादन जे राष्ट्रीय स्तरावर होणार आहे ते त्याच्यामध्ये भरडल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा तरी कुठून? बरोबर. उल्काताई, हे विधेयक जे आहे हे जमीनधारकांना शेतकऱ्यांना कोणताही दिलासा देत नाही असं तुम्ही म्हणताय. तुम्ही जे जे मुद्दे मांडलेत त्याबद्दल आपण विस्तारानं बोलणार आहात, पण तरी सुद्धा तुम्ही असं म्हणालात की प्रक्रिया जी आहे लोकशाहीची ती धाब्यावर बसवण्यात आलेली आहे आणि जमिनी वाचवण्यासाठी हे विधेयक नाहीये तर जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी हे विधेयक आहे. जनार्दन चांदूरकर, उत्तर द्या. नाही, काय आहे की एक तर असं आहे की ते विधेयक जे आहे आता हा ग्रुप ऑफ मिनिस्टरनी अप्रूव्ह केलेला जो मसुदा आहे आणि ज्याचे चेअरमन शरद पवार होते, खऱ्या अर्थानं ते बिल जोपर्यंत पार्लमेंटमध्ये इंट्रोड्यूस होत नाही तोपर्यंत इट इज हिअर अँड से. कारण ऑथेंटिसिटी जी आहे ती ऑथेंटिसिटी त्या बिलामध्ये ऍक्च्युअली काय आहे आणि काय नाही हे जोपर्यंत पार्लमेंटच्या टेबलवरती ते बिल ले होत नाही तोपर्यंत आहे. तेव्हा ह्या म्हणत असतील ते त्यांची माहिती असेल तर त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, परंतु पहिला त्यांचा जो चार्ज आहे की ते लोकशाही पद्धतीचं त्यानं लोकशाही पद्धत ही पूर्णपणे पायदळी तुडवली. स्थायी समितीने ज्या ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्या लक्षात घेतलेल्या नाही. आता स्थायी समितीने काय काय शिफारशी केल्या हे आता ऑथेंटिकली सांगणं ते मला पण माहिती नाहीये, परंतु साधारणपणे बिल ड्राफ्टिंगची पद्धत अशी आहे की त्या डिपार्टमेंटने ते बिल ड्राफ्ट केल्यानंतर पार्लमेंटमध्ये ले केल्यानंतर पार्लमेंट हॅज नाव रेफर्ड द बिल टू दॅट स्टँडिंग कमिटी. त्या स्टँडिंग कमिटीनं त्याचा पूर्णपणे स्टडी केल्यानंतर ते बिल ग्रुप ऑफ मिनिस्टरकडे गेलं. ग्रुप ऑफ मिनिस्टरनी ते आज अप्रूव्ह केलेलं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश आहे मी आज ते नेटमध्ये ब्राउज करत होतो पण ते मला काही दिसून आलं नाही कुठे ते. आणि मी त्या नेटमध्ये हे पण पाहिलं की जोपर्यंत ते बिल इंट्रोड्यूस होत नाही तोपर्यंत त्याची ऑथेंटिसिटी समजणार नाही, कारण तो इट इज अ मॅटर ऑफ प्रिव्हिलेज ऑफ द पार्लमेंट. कोणतीही गोष्ट किंवा इव्हन कोणत्याही कमिटीचा रिपोर्ट जोपर्यंत सदनाला सबमिट होत नाही तोपर्यंत तो रिपोर्ट पब्लिश होत नाही. बरोबर आहे. हे संसदीय कामकाजाच्या तांत्रिक गोष्टी तुम्ही सांगताय, पण अतुलजी त्यांचा जो चार्ज जो आहे की जमीन ही खरेदी आणि विक्री यांना रेग्युलराइज करण्यासंबंधीचं ते विधेयक आहे. आता असं आहे की हे विधेयक जे आहे ते 1884चं विधेयक आहे, सॉरी 1894चं विधेयक आहे. 118 वर्ष जुना हा कायदा. आणि हा ब्रिटिशांचा कॉलोनियल कायदा होता. तो अत्यंत अन्यायकारक असा कायदा होता. त्या कायद्याला बदलून त्याला डेमोक्रेटिक करण्यासाठी त्याच्यामध्ये त्याचं ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी शेतकऱ्यांचं आता कोयनेच्या धरणामध्ये लँड गेली त्यांना अजून कॉम्पेन्सेशन नाही, बिचारे देशोधडी लागलेले आहेत. आता या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की असं काय झालं तर पहिल्यांदा त्याला 80% कॉम्पेन्सेशन द्या आणि नंतर त्याला 75% मार्केट रेट न द्या. आता ही सुद्धा माझी माहिती आहे ही अशी हिअरॅनिसेस आहे, पण अशी तरतूद आहे असं मला वाटतं. तेव्हा हे त्यानं पूर्वीच्या कायद्यामध्ये या कायद्यामध्ये किती जमीन आसमान फरक आहे की शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा दिलेला आहे. आणि बाजाराला जो प्रोत्साहन दिलेला हा जो मुद्दा आहे तो रिअल इस्टेट वाल्यांचे जेवढे मोठे बिल्डर्स आहेत त्यांचे नेटवरती मी रिमार्क्स आज ब्राउज केले तर त्याच्यामध्ये हिरानंदानी पासून
सगळ्यांचं असं मत आहे की आता हे फार अवघड झालंय, ते विधेयक आमच्या विरोधामध्ये आहे आणि ते विधेयकाच्या मुळे हे इंडस्ट्रीच्या घराच्या किमती आता शूट होतील. बरोबर. हे म्हणजे सगळं तुमचं म्हणणं आहे की आधी जो कायदा आहे आणि हा कायदा ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण तरी सुद्धा अतुलजी, सरकार जे आता समर्थन देत आहे की अजून धोरणांमधली स्पष्टता येईल, पार्लमेंटमध्ये जेव्हा ते मांडलं जाईल तेव्हाच त्या तरतुदी कळतील, पण तरी सुद्धा उल्काताईंनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते सुद्धा महत्वाचे आहेत. नाही, त्यांनी मांडलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि मुळात अशा पद्धतीची शंका या बिलाविषयी लोकांच्या मनात निर्माण का होते, तर या सरकारने या संदर्भात जो काही गोंधळ घातला. या बिलाचं नाव 2011 आहे, पण मुळात 2007 साली एक बिल मांडलं गेलं होतं. पण हे बिल मांडलं कधी? गेल्या लोकसभेच्या शेवटच्या सत्रामध्ये ते बिल मांडलं गेलं, लोकसभा बरखास्त झाली आणि ते बिल संपलं. तसंच राहील. हे सगळे जगाला माहिती आहे की या बिलाच्या संदर्भामध्ये सरकारमधलाच एक मोठा वर्ग जो आहे, ज्याच्यात प्रधानमंत्र्यांचं पण नाव घेतलं जातं, हे या बिलांच्या तरतुदीच्या संदर्भात अत्यंत विरोधाच्या भूमिकेमध्ये होते. आणि शरद पवार जे या विषयामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने किंवा न बोलता इंडस्ट्री फ्रेंडली बोलतात अशी यांची इमेज आहे. म्हणजे हे शरद पवार ज्यांनी फूड सिक्युरिटी ऍक्टला विरोध केलाय आणि त्यांनी ऑन रेकॉर्ड विरोध केलेला आहे की या देशातल्या 60-65% लोकांना अन्नधान्य स्वस्तात मिळालं पाहिजे, ही भूमिका या देशातल्या कृषी तज्ञांनी घेतल्यानंतर त्याला विरोध त्यांनी स्वतः लेख लिहून केलेला आहे. केंद्रीय कृषी मंत्री असून अशा व्यक्तीकडेच एम्पॉवर ग्रुप ऑफ मिनिस्टरचं चेअरमनशिप या संदर्भातली देणं, त्यामुळे अशा प्रकारची या सरकारची नियत नक्की काय आहे याच्याविषयी शंका उत्पन्न व्हावी अशी परिस्थिती 100% आहे. फक्त उल्का महाजनांनी थेट आरोप केलेत, पण मी म्हटलं जोपर्यंत तो ड्राफ्ट आपल्यासमोर येत नाही तोपर्यंत असे थेट आरोप करणं ही अत्यंत अवघड बाब आहे. आणि आता आणखीन एक कॅव्हेट आहे की उद्या बिल जरी पास झालं, कायदा जरी पास झाला, तरी कायद्याची अंमलबजावणी करण्याकरता नियम करावे लागतात. बरोबर. त्या नियमामध्ये हे सरकार पळवाट काढेल की 80% जमीन म्हणजे काय, 80%ची व्याख्या काय. माझ्या प्रोजेक्ट मी आधी एक एकरामध्ये 10 एकराचा प्रोजेक्ट एक एकरामध्ये मोडतो आणि मग 1 एकराची 80%, 1 एकराची 80% अशी संमती घेतो. काही करू शकतील. त्यामुळे जोपर्यंत कायदा पास होत नाही आणि कायदा पास होऊन त्याचे रूल्स तयार होत नाहीत तोपर्यंत याच्याविषयी अधिकार म्हणजे बोलणं अवघड आहे. पण या सरकारच्या नियतीविषयी शंका निर्माण व्हावी, नियतविषयी, अशी मात्र परिस्थिती यांनी उत्पन्न केली वस्तुस्थिती आहे. सरकारच्या हेतूंबद्दल शंका आहे, विरोधी पक्षांना असेल किंवा शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना असेल, सामाजिक कार्यकर्त्यांना असेल. जसं काही मुद्द्यांचा जो हे होतोय की सरकारचा जर प्रकल्प असेल तर मंजुरीची आवश्यकता नाही, सरकार आणि खासगी कंपन्या जर एकत्र प्रोजेक्ट करत असतील तर त्याला 67% मंजुरीची आवश्यकता आहे. पण या सगळ्या कायद्यामध्ये अनेक लूपहोल सरकारनं सोडलेले आहेत असं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल आपण चर्चा करूया. आपल्याबरोबर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नामदेव गावडे आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्री सचिवालयाचे सहसचिव शेखर गायकवाड आहेत. त्यांच्याशी सुद्धा आपल्याला बोलायचंय, पण आता एक ब्रेक घेऊया.